हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज शेअर करणार आहे मी मंथली लो पोर्सिटी हेअर केअर रुटीन. मान्सूनमध्ये आपल्याला खूप साऱ्या हेअर रिलेटेड प्रॉब्लेम फेस करावे लागतात. हेअरफॉल होतो, हेअर थिनिंग होते खूप सारी. या व्हिडिओमध्ये मी काही अशा 12 टिप्स सांगणार आहे जे तुमच्या हेअर रुटीनला चेंज करतील आणि तुमच्या हेअर ग्रोथला बूस्ट करतील. चला सुरू करूया वेळ वाया न घालवता. हेअर केअर रुटीनचा सगळ्यात पहिली स्टेप असते तर हेअर ऑइलिंग. लो पोर्सिटी हेअरमध्ये नेहमी लाईटवेट ऑइल यूज केले पाहिजेत. इथे मी वापरते जोजोबा ऑइल, पेपरमिंट इसेन्शियल ऑइल आणि कोकोनट ऑइल. मी पेपरमिंट ऑइल यासाठी वापरते, पावसाळ्यात डॅन्ड्रफ आणि इचिनेस खूप होते, स्काल्प ऑइली राहतो, तर ते रिमूव्ह करायला हे ऑइल मदत करते. या 3 ऑइलला मिक्स केल्यावर मी डबल बॉइलिंग मेथडने गरम करून घेते ताकी स्काल्पवर लावायला रेडी होईल. तुम्हाला पण याच प्रकारे तेलाला डबल बॉइलिंग मेथडने गरम करून प्रिपेअर करायचं आहे. सेकंड टिप, तुम्हाला नेहमी केसांना कोंब करूनच हेअर ऑइल अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला मॅसिव्ह हेअरफॉल बघायला भेटेल. 2 सेक्शनमध्ये केसांना डिवाइड करायचं आहे. बॉटम टू टॉप चांगल्या प्रकारे हेअर कोंब करायचा आहे. अशा प्रकारे हेअर कोंब केल्यावर जेवढा पण गुंता असतो तेवढा निघतो आणि हेअर ब्रेकेज कमी होते. तुम्हाला नेहमी नीम वुडन कोंबच वापरला पाहिजे. नीम वुडन कोंब केसांना चांगल्या प्रकारे क्लीन करायला मदत करतो. तुमच्या स्काल्पमध्ये जेवढा पण इन्फेक्शन असते ते रिमूव्ह करायला हेल्प करते. याने तुमचे केस छान होतात. यानंतर हेअर ऑइलिंग करायचे आहे. हेअर ऑइलिंग साठी तुम्हाला नेहमी फिंगर टिपचा यूज करायचा आहे. यामुळे हेअर रूट चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतात. नेहमी सर्क्युलर मोशन मध्ये मसाज केला पाहिजे. चांगल्या प्रकारे मसाज केल्यावर केसांना तेल चांगल्या प्रकारे लागते. 5 मिनिट साठी चांगला मसाज करायचा आहे. हलक्या हातांनी हळूहळू मसाज करून तेल पूर्ण स्काल्पवर अप्लाय करायचं आहे. ऑइलिंग पूर्ण केल्यावर करायचा आहे स्काल्प मसाज, आणि स्काल्प मसाज आपण करणार स्काल्प मसाजरने. स्काल्प मसाजरचे ब्रिसेल असतात ना, ते खूप इफेक्टिव्ह असतात आणि ते स्काल्प मध्ये चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करतात. याने स्काल्प मध्ये ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होते आणि हे हेअर ग्रोथ साठी इम्पॉर्टंट आहे. मी स्काल्प मसाजरने 15 मिनिट साठी मसाज करते चांगल्या प्रकारे, आणि स्काल्प मसाजर यूज केल्यामुळे मला फरक तर पडला आहे. हे बघा, छोटे छोटे बेबी हेअर्स, हेडेक पासून पण रिलीफ भेटतो. जेवढा पण स्काल्प मध्ये डॅन्ड्रफची फ्लॅकीनेस असते ते रिमूव्ह करायला हेल्प करते. हेअर मसाज केल्यानंतर आपले जे हेअर टूल्स आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे क्लीन करायचं आहे. हेअर टूल्समध्ये जेवढे पण क्लचर्स आहेत, मसाजर्स आहेत, हेअर कोंब आहेत, त्या सगळ्यांना क्लीन करायचं आहे. एक मोठा बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात शॅम्पू या डेटॉल ऍड करून सारे हेअर टूल्स भिजत ठेवायचे आहेत 10 ते 15 मिनिटसाठी. त्यानंतर पुन्हा गरम पाण्याने पूर्ण मसाज करून क्लीन करायचं आहे. तुम्ही जर का वुडन कोंब यूज करत नसाल तर तुम्हाला केस गळती जास्त प्रमाणात बघायला भेटेल. हेअर ऑइलिंग नंतर आफ्टर 2 आवर्सनी हेअर वॉश करायचा आहे. मान्सून सीझन मध्ये तुम्हाला स्पेशली वॉटर बेस्ड शॅम्पू यूज करायचे आहे. इथे सध्या मी यूज करते प्लिक्स नीम अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. मान्सून सीझन मध्ये स्काल्प बिल्डअप खूप होतो आणि त्यामुळे डॅन्ड्रफ जास्त प्रमाणात होतो, आणि तेच क्लीन करायला मी प्लिक्स नीमची अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करते. या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, यू कॅन बाय. शॅम्पू अप्लाय करायच्या आधी केस पूर्णपणे ओले करून घ्यायचे आहेत, आणि लो पोर्सिटी आहे तर स्टार्टिंगचे 1-2 मग ल्युकवॉर्म वॉटर यूज करायचं आहे. त्यामुळे हेअर क्युटिकल ओपन अप होतात आणि आपण शॅम्पू अप्लाय करतो तो चांगल्या प्रकारे स्काल्प क्लीन करतो, स्काल्प बिल्डअप रिमूव्ह करतो. आणि मी जो शॅम्पू यूज करते तो क्लिन्झर बेस आहे. आणि सध्या मान्सून सीझन आहे आणि ह्युमिडिटीमुळे आपले केस ड्राय, रफ, फ्रीझी राहतात, तर हेअरना फ्रीज फ्री ठेवायला कंडिशनर वापरलाच पाहिजे. इथे मी कंडिशनर प्लिक्सचाच यूज करते, आणि कंडिशनर हा हेअर लेंथवर लावायचा आहे, स्काल्पवर नाही. चुकूनही तुम्ही स्काल्पवर अप्लाय केला तर स्काल्प बिल्डअप ज्यादा क्रिएट होतो, स्काल्प ऑइली होऊन जातो आणि तुमच्या हेअरफॉल आणि हेअर ब्रेकेजचं रिझन बनतो. आणि म्हणूनच तुम्हाला हे हेअर लेंथवर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 मिनिट साठी ठेवायचं आहे तसंच, आणि नंतर हेअर वॉश करायचा आहे. आता हेअर मास्क लावायचा आहे. हेअर मास्कने केस ज्यादा चांगले होतात. हेअर मास्क ही फक्त लेंथवरच अप्लाय करायचा आहे. आफ्टर 5 मिनिट रिन्स ऑफ करायचा आहे. थंड पाण्यानेच रिन्स ऑफ करायचा आहे. त्याने हेअर क्युटिकल क्लोज होऊन जातात आणि आपण जे प्रोडक्ट यूज केलं आहे त्याचं मॉइश्चर हेअर लेंथवर येऊन जाते. तुमचे हेअर फ्रीज फ्री होतात, तर हा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे फ्रीझीनेस, ड्रायनेस रिमूव्ह होतो. मायक्रोफायबर टॉवेल, आणि आफ्टर हेअर वॉश मायक्रोफायबर टॉवेलचा या कॉटन टी शर्टचा यूज करायचा आहे. ते जास्तीत जास्त पाणी ऍब्झॉर्ब करून घेतात आणि केस लवकर सुकतात. पावसाळ्यात केस सुकायला खूप टाइम लागतो, सो इट्स बेस्ट टू यूज मायक्रोफायबर टॉवेल या कॉटन टी शर्ट. एअर ड्राय, केस हे ड्रायरने सुकवायचे नाहीये, त्याने ड्राय, डॅमेज, फ्रीझी होतात. जितका पॉसिबल होईल तितका ड्रायर अवॉइड करायचा आहे आणि केस एअर ड्राय करायचे, म्हणजेच उन्हात या फॅन मध्ये तुम्ही सुकवू शकता. यानंतर यूज करायचा आहे एक हेअर सिरम जो केसांमध्ये मॉइश्चर लॉक करायला हेल्प करेल. तर इथे मी सध्या वापरते प्लिक्सचा हिबिस्कस बॉन्ड रिपेअर हेअर सिरम. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, यू कॅन बाय. मी मोस्टली लेंथला जोजोबा ऑइल वापरते,
पण कधी कधी हेअर सिरमही वापरते. हे हेअर सिरम बेस्ट आहे. हे प्लेक्सचं हिबिस्कस बॉन्ड रिपेअर सिरम पण खूप मस्त आहे. माझ्या घरी माझी बहीण, मम्मी सगळे यूज करतात. हे मॉइश्चर लॉक करायला हेल्प करते आणि केस नरिश करते. तर हे मी चांगल्या प्रकारे अप्लाय केलं. नंतर वुडन कोंबने हेअर कोंब करून घेतेय. माझे 90% केस सुकलेले आहेत. ओल्या केसांवर हेअर कोंब करायचा नाहीये. मी चांगल्या प्रकारे हेअर कोंब केला आणि देन हेअर टाय करायचे असतील तर सॅटिन स्क्रंचीचाच यूज करायचा. त्याने हेअर ब्रेकेज कमी होते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे या तुमचे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम काय आहेत, इश्यूज काय आहेत ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. चला बाय बाय.